पालघर तालुक्यातील मुरबे येथे राहणाऱ्या प्रियकराने आपल्या प्रेयसीची प्रेमसंबंधात भांडण झाल्याने डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची घटना पालघर तालुक्यातील मुरबे येथे घडली आहे। स्नेहा पुरुषोत्तम चौधरी वय वर्ष 19 असे हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे। तिची हत्या करून फरार झालेला प्रियकर सुमित नवनीत तांडेल वय वर्ष 21 याला सोमवारी संध्याकाळी सातपाटी येथून पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। स्नेहा आणि सुमित यांच्या प्रेम संबंधात स्नेहाच्या कुटुंबियांचा मोठा विरोध होता। त्याच रागातून सुमित याने स्नेहाची हत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। मिळालेल्या माहितीनुसार स्नेहा चौधरी आणि तिच्या प्रियकर सुमित तांडेल हे मुरबे या एकाच गावात राहणारे असून तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात ते काम करीत होते। सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे 8 वाजेच्या सुमारास दोघे आपापल्या घरातून कामावर जाण्यासाठी निघाले असताना मध्येच कुंभवली गावाजवळ रस्त्यात दोघांमध्ये भांडण सुरू झाले। भांडणादरम्यान सुमित याने स्नेहाच्या डोक्यावर दगडाने वार करून रक्तबंबाळ केले। या दरम्यान तिथे जमलेल्या नागरिकांनी दोघांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान स्नेहाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जातो असे सांगून सुमित तांडेल हा स्नेहा हिला दुचाकीवर बसून एकलारे गावाजवळील खाडीच्या खाजन परिसरात घेऊन गेला। दोघांमध्ये भांडण झाल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी मुलीचे कुटुंबीय आणि पोलिसांना दिल्यानंतर बोईसर पोलिसांनी स्थानिक नागरिकांसह खाजन परिसरात शोध मोहीम सुरू केली। दुपारी 2 वाजेच्या सुमारास स्नेहा चौधरी हिचा मृतदेह खाजन परिसरात सापडला। लाल रंगाचे कपडे आणि काळ्या रंगाची बॅग यावरून तिची ओळख पटवण्यात आली। यानंतर बोईसर पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत खून करून पसार झालेला आरोपी सुमित तांडेल याला सातपाटी येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे। या प्रकरणी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष पवार हे अधिक तपास करीत आहे।